पाल्सीज अँड नर्व सप्लाय. तर सुपिरियर लॅरेंजियल माहिती आपल्याला, सुपिरियर सेन्सरी आहे, फक्त एक क्रिकोथायरॉइड जो आहे त्याला ती एक्सटर्नल लॅरेंजियल सप्लाय करते. तर क्रिकोथायरॉइड जी बाहेरची मसल आहे, एक्सटर्नल बाहेरचे लोक टेन्शन देतात तर ती फक्त टेन्स करते, म्हणजे ॲडक्टर आहे आणि टेन्स करते, पिच वाढवते. बाकी मग रिकरंट लॅरेंजियल नर्व आहे ती इन्फ्राग्लॉटिक सप्लाय आहे, सर्व इंटरनल काय म्हणतात सप्लाय ऑफ इंटरनल मसल्स ऑफ लॅरिंग्स सर्व तिच्याच आहे. ॲबडक्टर आपल्याकडे एकच आहे, PCA, ओनली सिंगल ॲबडक्टर आहे PCA, पोस्टिरियर क्रिकोॲरेटिनॉइड. नावापुरताच आहे, त्याचा काही विशेष आपल्याला फायदा नाही आहे. तर नर्व पाल्सेसमध्येही सिम्पल फंड आहे. रिकरंट लॅरेंजियल नर्व आहे तिचा इन्फ्राग्लॉटिक सप्लाय आहे, तर तिचा ॲस्पिरेशनमध्ये रोल काही नाही आहे. सुपिरियर लॅरेंजियल आहे तिचा सुप्राग्लॉटिक रोल आहे, तर तिचा ॲस्पिरेशनमध्ये रोल आहे. तर एक्सटर्नल लॅरेंजियल फक्त तुमचं टेन्सर आणि ॲडक्टर घालवेल क्रिकोथायरॉइड, त्याच्यामुळे फक्त पिचचा लॉस होतो, काही विशेष फरक पडत नाही. अननोटिस्ड आहे, इकडे पण अननोटिस्ड आहे, फक्त तुमचं पिच जाईल क्रिकोथायरॉइड गेल्यामुळे. रिकरंट लॅरेंजियल गेल्यामुळे तुमची जी पोझिशन आहे ती पॅरामेडियन होते. तुमचे ॲडक्टर सगळे जातात, फक्त तुमचा जो एकच ॲडक्टर राहणार त्या साईडचा अनअपोज्ड क्रिकोथायरॉइड एकच राहणार, तर ती पॅरामेडियनमध्ये जाते, मेडियन नाही होत, पूर्णच्या पूर्ण नाही जात, तो क्रिकोथायरॉइड तुम्हाला एक बाहेर खेचतो. तर काही प्रॉब्लेम नाही आहे. युनिलॅटरल असेल तर फोनेटरी गॅप चांगली असते, दुसरी साईड कंपेन्सेट करू देते, इश्यू काही नाही आहे. आणि जर त्या साईडची क्रिकोथायरॉइड पण गेली, म्हणजे युनिलॅटरल व्हेगस नर्व इंजुरी झाली, तर मग कॅडाव्हरिक जाईल, कारण की तुमचं ॲडक्टर सगळेच उडाले त्या बाजूचे. बस दॅट्स इट, तेवढाच फंड आहे. सुपिरियर सेन्सेशन ॲस्पिरेशन, इन्फिरियर जी आहे रिकरंट लॅरेंजियल त्याच्याने ॲस्पिरेशनचं काही घेणदेण नाही आहे. एक्सटर्नल लॅरेंजियलने क्रिकोथायरॉइड जाईल, काही इश्यू होत नाही, कारण की इंटर्नल मसल्स आर सफिशियंट, फक्त पिच जाईल तुमचं. रिकरंट लॅरेंजियल गेली तर अनअपोज क्रिकोथायरॉइडमुळे पॅरामेडियन जाईल, त्या साईडची क्रिकोथायरॉइड पण गेली, म्हणजे त्या साईडची पूर्ण वेगस गेली, तर कॅडॅव्हरिक पोझिशन येईल, न्यूट्रल पोझिशन, इंटरमिजिएट किंवा न्यूट्रल किंवा कॅडॅव्हरिक पोझिशन, आणि पॅरामेडियन होईल पार्शल ॲडक्शन पाल्सी, कारण की तुमचा हा अजून पण बाकी आहे क्रिकोथायरॉइड. एवढंच त्याच्यात गमक आहे. मग बाकीचं फक्त क्रिएशन केलेलं आहे, हे झालं तर ते होईल, ते झालं तर ते होईल, मिक्स अँड मॅच केलेलं आहे.